श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, मला माहीत आहे की तुम्ही व्यस्त आहात आणि तुम्हाला माझं हे पवित्र बोलणं ऐकण्याचा कंटाळा येत आहे. पण एक लक्षात ठेवा, ज्याने तुम्हाला त्रास दिला त्यांना शिक्षा द्यायला मी आलो आहे. तुमच्या जीवनातून ते त्रास नाहीसे करण्यासाठी मी आज तुमच्या पुढे आलो आहे. तुमच्या आयुष्यातून ते दारिद्र्य, ते दुःख, ते कर्ज आणि त्या सर्व काही चिंता नष्ट करणारे आशीर्वाद मी घेऊन आलो आहे. जर तुम्ही हा संदेश पुढील 11 मिनिटे ऐकलात तर तुमच्या जीवनात ते परिवर्तन, ते सुखद अनुभव तुम्ही प्राप्त कराल. आज तुझ्या आयुष्यात तो दैवी चमत्कार घडणार आहे ज्यासाठी तू माझी प्रार्थना आणि माझी विनंती केली आहेस. जर पुढील काही मिनिटे तू ऐकत राहिलास तर तुझ्या जीवनातून ते खूप काही क्लेश, ते संकट आणि ते कर्ज माफ करणारे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येऊन तुला तो मार्ग दाखवला जाईल आणि त्यातून तू मोकळेपणाने आपले जीवन सुखद अनुभव घेत जीवन जगू शकशील. बाळा, माझे आशीर्वाद तुमच्या आयुष्यातील ते कर्म नष्ट करतात ज्यामुळे तुमच्या आयुष्यात तुम्हाला खूप काही त्रास होत आहेत. तुमच्या जीवनात ते परिवर्तन इथून पुढे घडणार आहे ज्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना करत आहात. दैवी चमत्कार अनुभवण्यासाठी तुम्ही जर सज्ज असाल तर होय म्हणून टाईप करा, कारण देवाची ऊर्जा सतत तुमच्या दिशेने प्रवाहित होत आहे. तुम्ही जर ती ऊर्जा प्राप्त करू इच्छिता तर होय स्वामी, मी ती ऊर्जा प्राप्त करू इच्छितो कमेंट करा. माझी दैवी ऊर्जा सतत तुमच्या दिशेने प्रवाहित होऊन तुमच्या आयुष्यातले ते संघर्ष नाहीसे करण्यासाठी येत आहे. तुम्ही जेव्हा मनोभावे देवाची प्रार्थना करता, देवाला काही मागू इच्छिता, तेव्हा देवही तुमच्या बाजूने कार्य करण्यासाठी तुमच्यापर्यंत येतात. तुम्हाला काही संकेतही देतात, पण तुम्ही जर ते दुर्लक्ष केले नाहीत तरच ते आशीर्वाद तुम्हाला फलित होतात. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या मनात खूप काही विचार सुरू असतात. अगदी या क्षणाला देखील तुझ्या मनात काही नकारात्मक ऊर्जांनी घर केले आहे. त्या वाईट ऊर्जा तुझ्या मनात हे प्रश्न निर्माण करतात. ते पुढील प्रमाणे आहे. त्या वाईट ऊर्जा तुझ्या मनात अनेक वाईट विचार उत्पन्न करतात. त्या तुला वाटतं की हे ऐकून काय होणार आहे? स्वामी खरंच माझ्यासाठी कार्य करत आहेत का? हे सर्व काही खोटं आहे. यामुळे मला काहीही फायदा होणार नाही. यामुळे माझे पापकर्म नष्ट होणार नाहीत आणि माझ्या आयुष्यात चांगली वेळ येणार नाही. हीच ती वाईट वेळ आहे बाळा, ज्याला तुम्हाला नष्ट करायचे आहे. हीच ती वाईट शक्ती आहे जी तुमच्या मनात ते वाईट विचार निर्माण करते आणि तुम्हाला माझ्या संदेशापासून, माझ्या संकेतापासून, माझ्या आशीर्वादापासून आणि माझ्या चमत्कारापासून दूर ठेवू इच्छिते. जर तुम्ही या वाईट ऊर्जेला सतत तुमच्यातून दूर ठेवू इच्छिता तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा अशी मी तुम्हाला आज्ञा करतो. देव म्हणतात, बाळा, या माध्यमातून मी तुझ्यापर्यंत सहज येऊ शकतो म्हणून मी याची निवड केली आहे आणि तुझ्यापर्यंत येण्यासाठी मला अनेक माध्यम आहे. पण या माध्यमाद्वारे तू माझे ऐकतोस, तू माझे वचन ऐकतोस, तू माझ्या प्रार्थना करतोस आणि मी ते देखील स्वीकार करतो. बाळा, तुझ्या आयुष्यातून आज जे काही क्लेश आहेत ते नष्ट करणारे आशीर्वाद तुझ्यापर्यंत अगदी पुढल्या क्षणाला देखील
येतील, कारण तू माझा प्रिय भक्त आहेस. तू माझ्या नामात, माझ्या खूप काही ध्यानात असतोस. तू सतत अशी इच्छा ठेवतोस की स्वामींनी तुझ्या अवतीभोवती असावे. तू सतत स्वामींचे स्मरण करावे. तुझ्या इच्छा खूप काही मोठ्या आहेत. तुला ते हवे आहे ते प्राप्त करणारे मार्ग मी तुला काढून देणार आहे. देव म्हणतात, आजचा दिवस तुझ्यासाठी खूप काही शुभता आणि आनंद घेऊन आलेला दिवस आहे. जर तुम्ही इथून पुढे तुमच्या जीवनातील काही कष्ट, काही संघर्ष कमी करू इच्छिता, तर विचार करणे थांबवा. खूप काही विचार जे तुमचे नकारात्मक दिशेने वळवल्या जात आहेत, त्यांना थांबवणारे आशीर्वाद आता कार्य करणार आहे. जर तुमच्या मनातील ती नकारात्मक ऊर्जा या क्षणाला नष्ट करायची असेल, तर देवाचे ध्यान करा. देवाचे श्री स्वामी समर्थ हा जप अत्यंत प्रीतीने करा, कारण तुम्ही पाहाल की जिथपर्यंत तुमचा 1.25 लाख जप पूर्ण होतो, तिथपर्यंत तुमच्या मनातून त्या वाईट विचार, तुमच्या आयुष्यातील ते दुःख, यातना, संघर्ष संपवल्या जात आहेत. देव म्हणतात, बाळा, जर तू माझ्या नामात असशील तर मी तुझ्या जवळ असेल सतत, कारण माझे नाम या कलियुगात सर्वश्रेष्ठ साधन आहे मला प्राप्ती करण्याचे. भगवंताला प्राप्त करण्यासाठी भगवंताचे नामच परिपूर्ण आहे. रामाचा महिमा जाणायचा असेल तर श्रीराम श्रीराम जप करावा. तुम्ही जर जप केलात तर त्याचे अनुभव तुम्हाला येत जातील. पण तुम्ही फक्त या कलियुगात राहून तुम्ही जर भौतिक सुखांच्या मागे लागाल तर ते सुख तुमच्या पुढे पुढे धावेल आणि लवकर तुम्हाला ते प्राप्त होताना कठीण सुद्धा वाटेल. देव म्हणतात, त्याऐवजी तुम्ही जर देवाच्या नामात गर्क राहिलात, देवाचे ध्यान चिंतन करत राहिलात, तर देवाची सकारात्मक ऊर्जा सतत तुम्हाला हवे असलेले सर्व काही प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य ठेवते. तुमचा देव सामर्थ्यशाली आहे. तुमच्या देवाला तुमच्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे माहीत आहे. जर तुम्ही देवाचा धावा मनापासून श्रद्धेने करत राहिलात आणि तुम्ही जर जाप संख्या पूर्ण करून देवाच्या चरणावर सोपवून निश्चिंत व्हाल, त्या क्षणापासून तुमच्या आयुष्यात कुठलीही कमतरता, कुठलीही उणीव तुम्हाला भासणार नाही. जर तुम्ही याचे अनुभव करण्यासाठी सज्ज असाल तर होय स्वामी, माझा देव महान अशी कमेंट करायला विसरू नका. देव तुमच्यासाठी सतत आणि सतत कार्य करत आहे. देवाचा एक क्षणही असा नाही जो तुमच्यासाठी नाही. या विश्वातील, या ब्रह्मांडातली प्रत्येक दिव्य शक्ती तुम्हाला सहाय्य देण्यासाठी तत्पर आहे. पण तुम्ही देवाचे ध्यान चिंतन केले पाहिजे, ना की तुम्ही फक्त या भौतिक जगात सुख प्राप्तीकडे वळला पाहिजेत. तुम्ही अध्यात्माकडे वळला आहात तर आता एक पाऊल पुढे उचला, कारण देव तुम्हाला जरी साक्षात दिसले नाहीत तरीही देवाची दिव्य ऊर्जा सतत तुमच्या आजूबाजूला प्रवाहित होत आहे. याचे अनुभव, याचे संकेत तुम्हाला कित्येकदा होतील. कित्येकदा तुम्ही अडचणीत असतानाही तुम्हाला अशा ठिकाणाहून मदत दिल्या जाईल जेव्हा तुमचे मन निराशेने भरलेले असेल. पण त्या निराशेतही तुम्हाला एक आशेचा अंकुर फक्त देवाचे नामस्मरण आहे. जर तुम्ही देवाचे नामस्मरण त्या क्षणाला देखील केलेत तर तुम्ही ते देवाचे चमत्कार अनुभव करण्यासाठी सक्षम व्हाल आणि देव तुम्हाला त्यावेळेस मदत करतील ज्या ठिकाणी तुम्ही एकटे आहात, ज्या ठिकाणी तुम्हाला कुणाचीही मदत प्राप्त होत नाही. पण अशा ठिकाणीही देव तुम्हाला मदत करतील आणि तुमचे ते कठीण कार्य देखील तुमच्यासाठी सोपे आणि सहज करण्यात येईल. जर तुम्ही असे अनुभव
आधी केले असतील, स्वामींचे नाम जाप तुम्ही प्रीतीने, श्रद्धेने आणि अनंत ऊर्जेने करत असाल तर ही प्रत्यक्षात ऊर्जा तुम्हाला सहाय्य करेल. स्वामींचे श्री स्वामी समर्थ हा मंत्र जो जपत आहे त्याचे कल्याणच कल्याण होणार आहे. देव त्याला सतत मदत करून त्याला प्रत्येक संकटातून सावरून घेतील यावर विश्वास ठेवा. आणि ज्यांनी ते अनुभव केले आहेत त्यांनी इथे टाईप करा की होय, मी ते स्वामींचे दिव्य अनुभव केले आहेत. जर तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात, तुम्ही भाग्यशाली आहात, तेव्हाच तुम्ही हा संदेश ऐकत आहात. स्वामींची दिव्य दृष्टी सतत तुमचे आणि तुमच्या परिवाराचे कल्याण करण्यासाठी प्रवाहित होत आहे. या ऊर्जेत न्हाऊन निघण्यासाठी तुम्ही सज्ज आहात. जर तुम्ही सज्ज असाल तर होय लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका. या मंत्राच्या प्रभावाने अत्यंत कमी काळात तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण होताना अनुभव करणार आहात. स्वामींची भक्ती करा, स्वामींचे ध्यान करा, स्वामींचे नामस्मरण करा आणि आपले कर्म करत असतानाही देवाचे नामस्मरण मनोमन तुम्ही करू शकता. त्याला कुठलेही बंधन नाही, त्याला कुठल्याही मर्यादा नाहीत. जर तुम्ही मनोमन देखील आपले कार्य करत असताना देवाचे ध्यान केलेत, जर तुम्ही एखादे कार्य करत असाल तरीही देवाचे ध्यान मनोमन केल्याने तुम्ही मनातून जो जाप करत आहात तो देवाच्या चरणावर जात आहे. जर तुम्ही हे जाणले तर तितका तुमच्या एवढा भाग्यशाली कोणीही नाही. हे खूप मोठे रहस्य तुम्ही आज जाणले आहे. जर पुढील काही मिनिटे तुम्ही हा संदेश ऐकाल तर तुमच्या जीवनातील तो कठीण काळ दूर होताना तुम्हाला अनुभव येणार आहे. ज्यांना ती गरिबी काही वर्षापासून त्रास देत आहे, त्यांच्या इच्छा अपुऱ्या आहेत, त्यांना देखील यामुळे लाभ प्राप्त होईल. ज्यांना ते आरोग्याचे त्रास आहेत, काही अशा समस्या आहेत ज्यातून बाहेर निघताना त्यांना खूप काही त्रास होत आहे, तर देवाचा श्री स्वामी समर्थ हा 1.25 लाख जप करावा आणि आपले सुखद अनुभव, आपल्या आयुष्यातले ते दुःख कायमचे नष्ट होताना अनुभव घ्यावेत. जर तुम्ही सज्ज असाल तर होय म्हणून टाईप करा. स्वामी शक्ती महान अशी कमेंट करायला विसरू नका. स्वामी देव तुमच्या सर्व काही गरिबी, दुःख, कर्ज आणि तुमचे आरोग्य यात असे काही परिवर्तन तुम्हाला देतील जे तुमच्यासाठी अत्यंत शुभ होईल. तेव्हा निरंतर श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा आणि स्वामीवर, देवांवर पूर्ण श्रद्धा ठेवा. जर आज काही कठीण काळ असेल तर तो देखील उतरती कळ घेऊन तुमच्याकडून निघून जाईल आणि तुमच्याकडे सुख, समृद्धी, आनंद आणि खूप काही आनंदाचा वर्षाव होईल. देव तुमच्या दिशेने ते सर्व देतील ज्याची तुम्हाला अपेक्षा आहे. इथून पुढे तुमच्या आयुष्यातली गरिबी नष्ट होईल. दुःख, यातना संपण्यास तुम्हाला ते मार्ग दिसून येतील जे देव तुम्हाला दाखवतील. तुम्ही फक्त देवावर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. देवाची अनंत ऊर्जा सतत प्रवाहित होत आहे. अगदी या क्षणाला देखील देवाची प्रार्थना करा. देव तुमच्यासाठी सतत कार्य करत आहे. त्या ऊर्जेत तुम्ही स्वतःला आनंदी प्राप्त कराल. देवाचे नाम जप करताना जर एकाग्र मनाने, एका चित्ताने, एका ठिकाणी बसून तुम्ही जर नाम जप केलात तर ते अधिक पुण्याचे कार्य होईल आणि तुमच्या जीवनातून ते क्लेश, ते खूप काही संकट हळूहळू दूर होताना तुम्ही अनुभव कराल. तर नक्कीच तुम्ही देवाचे ध्यान करत जावे अशी स्वामी देव तुम्हाला आज्ञा करतात. जर तुम्ही देवाच्या आज्ञेचे पालन केले
तर तुमच्या जीवनात तो खूप काही समृद्धीचा आनंदाचा काळ तुम्ही पाहाल. स्वामी देव तुमच्यासाठी ते द्वार उघडतील जिथून तुमच्यासाठी प्रत्येक क्षणाला एक नवीन आनंद येणार आहे. तुमच्या आयुष्यात ज्या कमतरता आहेत त्या परिपूर्ण केल्या जातील. तुम्हाला ज्या काही आज उणिवा जीवनात भासतात त्या तुमच्या जवळून दूर नेल्या जातील. जर तुम्ही हे सर्व काही प्राप्त करू इच्छिता तर देवाचे श्री स्वामी समर्थ जप करत राहा, देवाच्या ध्यानात राहा, कारण देव तुमच्यासाठी सतत कार्य करत आहे. तुमच्या चिंता नष्ट होणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने देव पाठवत आहे. या अत्यंत गुप्त रहस्याला जर तुम्ही मनापासून स्वीकार केलेत तर तुमच्या आयुष्यातून कित्येक समस्या सहज नष्ट होताना तुम्ही अनुभव कराल. देव तुमच्यासाठी कार्य करत आहे. देव आज देखील या क्षणाला देखील तुमच्या समोर उपस्थित आहे. तुम्ही मनातले ते सर्व काही देवासमोर मांडा आणि देवाला प्रार्थना करा की हे स्वामी राया, माझ्या सर्व संकटांना हरण करा. माझ्या आयुष्यात मला चांगले कर्म करण्यासाठी, ती प्रगती साधण्यासाठी तो मार्ग दाखवा. देवा, मी त्यावर नक्कीच चालेल आणि मी सत्याच्या मार्गाचा अवलंब करेल. जर तुम्ही प्रार्थना करत असाल तर देव नक्कीच तुमची प्रार्थना ऐकून तुम्हाला आशीर्वादित करतील. यावर विश्वास ठेवा, कारण देवाची सतत कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होत आहे. याचा दिव्य अनुभव तुम्ही घेत आहात. जर तुम्ही हा संदेश इथपर्यंत ऐकला आहे तर तुम्ही स्वामींचे दिव्य आणि शक्तिशाली बाळ आहात. स्वामींची कृपा तुमच्यावर होत आहे. तुमची सर्व काही संकटे नष्ट होतील आणि तुमचे जीवन सुखाने आनंदाने परिपूर्ण होईल. जर तुम्ही हा संदेश तुमच्या प्रियजनांपर्यंत शेअर केलात तर तुम्ही अधिक पुण्याचे भागीदार व्हाल. ज्यांना याची आवश्यकता आहे, जे मनाने हारलेले आहेत, काही दुःख त्यांच्या आयुष्यात आहे, जर तुम्ही हा संदेश त्यांच्यापर्यंत शेअर केलात तर देवाचे खूप काही आशीर्वाद तुम्ही अधिक प्राप्त कराल. खूप काही तुमच्या मनाप्रमाणे घडून तुमच्या इच्छा पूर्ण होतील. स्वामींचे आशीर्वाद सतत तुमच्यासाठी कल्याणकारी राहोत, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुमच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी, आनंद आणि प्रगती देवोत, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.